Good morning, everybody. Today we are going to learn the adverb, the part of speech, part 5, adverb क्रियाविशेषण. विद्यार्थी मित्रो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्रियाविशेषणाविषयी पार्ट ऑफ स्पीच मधला जो भाग आहे 5वा तो म्हणजे adverb हा बघणार आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय बघा, इथे मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. ही रन्स फास्ट, पहिलं उदाहरण, आणि ही इज अ क्लेव्हर बॉय. लुक ॲट हिअर. इथे फास्ट आणि क्लेव्हर हे 2 शब्द मी अंडरलाईन केले. पहिल्या याच्यामध्ये फास्ट हा जो शब्द आहे हा ऍडव्हर्ब आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये क्लेव्हर शब्द जो आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता इथे दोन्ही शब्द जे आहेत हे या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर फास्ट हा शब्द रन्स विषयी माहिती सांगतो आणि रन्स हे व्हर्ब आहे. इथे क्लेव्हर शब्द हा बॉय विषयी माहिती सांगतो आहे. आता वाक्यामध्ये जे क्रियापद असते त्या क्रियापदाच्या बद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब. हे पहिल्या उदाहरणावरून दिसते. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण क्लेव्हर शब्द घेतलेला आहे, हा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे. परंतु वाक्यामध्ये कधी कधी जे विशेषण असते त्या विशेषणाबद्दलही जास्तीची माहिती सांगणारा एखादा शब्द असतो. तो शब्द म्हणजे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्बही तो असू शकतो. म्हणजे वाक्यातील क्रियाविषयी, विशेषणाविषयी किंवा आणखी एखादं क्रियाविशेषण असेल. आता हे तिसरं उदाहरण पाहू. ही इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय. आता इथे व्हेरी शब्द आहे हा क्लेव्हर विषयी माहिती सांगतो. विशेषणात म्हणजे किंवा चौथं वाक्य पाहू. ही इज he runs very fast. म्हणजे विशेषण जे आहे हे फास्ट, या फास्ट बद्दलही हा शब्द जास्तीची माहिती, क्रियाविशेषणाविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब. आता या 4 उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की वाक्यामध्ये जे विशेषण वापरलेलं आहे त्या विशेषणाविषयी म्हणजे क्रियापदाच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द, क्रियाविशेषण या क्रियाविशेषणाविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द, आणि विशेषण या विशेषणाविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब आहे. म्हणजेच द वर्ड व्हिच गिव्ह द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, adjective or the other adverb which is used in the sentence. Such word is called adverb. क्रियाविशेषण म्हणजे वाक्यातील क्रियापदाविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द किंवा विशेषणाविषयी किंवा क्रियापदाविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. क्रियाविशेषणाला शक्यतोवर बऱ्याचदा ly प्रत्यय हा लागलेला असतो. आता हे क्रियाविशेषण कोणकोणती आहेत तर बरेचदा फास्टली किंवा जे आपण विशेषण म्हणून वापरतो जसं ब्युटिफुली, स्मार्टली, म्हणजे एखाद्या नामापासून आपल्याला सुद्धा किंवा विशेषणापासून सुद्धा ऍडव्हर्ब बनवता येते आणि त्याच्या शेवटी ly प्रत्यय लावता येतो किंवा ly प्रत्यय लावून ऍडव्हर्ब बनवल्या जाते. परंतु प्रत्येक ठिकाणी ऍडव्हर्ब लागेलच असं नाही. आता हे ऍडव्हर्ब जे आहेत या ऍडव्हर्बचे अनेक प्रकार पडतात. त्यातील जे प्रकार आहेत ते प्रकार आपण आता इथे व्यवस्थितपणे समजून घेऊ. प्रकारलेल्या ऍडव्हर्ब्स, काइंड ऑफ ऍडव्हर्ब्स. तर पहिला प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ टाइम, कालदर्शक.
कालदर्शक जे आहे, हे कालदर्शक ऍडव्हर्ब जे आहेत, हे कालदर्शक ऍडव्हर्ब विशेषतः वाक्यामध्ये व्हाईल आणि व्हेन या शब्दांनी दर्शविले जातात. त्या वाक्यामध्ये क्रियापदाला व्हेनने जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळत असतं. तर हे जे कालदर्शक विशेषण आहेत हे व्हाईल आणि व्हेनने जोडलेले असतात. आणि कालदर्शक विशेषणांची कोणकोणती आहेत तर ती आपण नंतर बघू. दुसरा आहे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलदर्शक क्रिया विशेषण. क्रियापदाला जेव्हा व्हेअरनं प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर मिळतं आपल्याला, म्हणजे याला त्या शब्दाला आपण स्थलदर्शक क्रिया विशेषण म्हणतो. आणि त्याच्यानंतर पुढचा ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक. ऍज हे विशेषण ऍज ने क्रियापदाला ऍज न प्रश्न विचारला असता आपल्याला ते रीतिवाचक क्रिया विशेषण वाक्यातून मिळते. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब ऑफ डिग्री, ऍज मध्ये ऍज असेल किंवा दॅन असेल. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हे तरतम भाव दर्शक क्रिया विशेषण आहे. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हे वारंवारता दर्शक हे आहे क्रिया विशेषण आहे. जसं सम टाइम, ऑफन हे त्याचे उदाहरण सांगता येतात. आणि यानंतर आपल्याला असं सांगता येईल पुढचं जे आहे म्हणजे हे तरतम भाव दर्शक क्रिया विशेषण आहे. हे वारंवारिता दर्शक, किती वेळा एखादी गोष्ट किती वेळा पुनरावृत्ती होते हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. ऍडव्हर्ब ऑफ त्याच्यानंतर पुढचं जे हे आहे ऍडव्हर्ब ऑफ रिझन, कारण दर्शक. व्हायने प्रश्न विचारला असता रिझन आपल्याला मिळते. हे बिकॉज, सो याने. ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन, निश्चय दर्शक. सर्टनली, शुअरली, डेफिनेटली याने ते त्याचे उदाहरण सांगता येतील. ऍडव्हर्ब ऑफ रिलेशन किंवा रिलेटिव्ह म्हणतो आपण त्याला, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. तर हे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब जे आहे रिलेशन पेक्षा रिलेटिव्ह, RELATIVE रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे संबंधदर्शक क्रिया विशेषण आहे. व्यक्ती असेल, वस्तू असेल यांचा संबंध क्रिया विशेषणाशी काय आहे दर्शनाचं काम ते करत असते. अशा प्रकारे आणि इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब प्रश्न विचारण्यासाठी वाक्यामध्ये इंट्रोगेटिव्ह व्हेन, व्हेअर हे इंट्रोगेटिव्ह ते आहे. तर अशा प्रकारची ही 9 प्रकारची क्रिया विशेषण आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कालदर्शक विशेषण जे आहे याचा आपण अभ्यास करूया. कालदर्शक विशेषण आपल्याला व्हाईल आणि व्हेन या 2 शब्दांनी दर्शविल्या जाते वाक्यामध्ये. जेव्हा एखादं उपवाक्य असेल, वाक्यामध्ये क्लॉज असेल, ते क्लॉज व्हाईल किंवा व्हेनने जोडलेला असतो. आता आपल्याला याचे साधे उदाहरण बघूया. इथे आपल्याला काही उदाहरणं आहेत की ही कम्स लेट. याच्यामध्ये या क्रियापदाला आपण व्हेन जर प्रश्न विचारला, हे विशेषतः व्हाईलने व्हेन आणि व्हाईल याने हे वाक्यामध्ये जोडलेले असतात. जेव्हा मुख्य वाक्य म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा त्याच्यामध्ये असेल तेव्हा यांनी ते जोडलेले असतात. याच्यानंतरचा जो क्लॉज असेल तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम होत असतो. तर तो आपण सध्या अभ्यासणार नाही. फक्त आपल्याला याचं उदाहरण पाहायचं आहे की ही कम्स लेट या क्रियापदाला व्हेन न प्रश्न जर आपण विचारला, प्रश्न आपल्याला विचारायचा आहे व्हेन, तर यानं व्हेन न जर प्रश्न विचारला तर व्हेन कम्स तर उत्तर येते लेट. दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येईल आणखी की उदाहरणार्थ ब्रश, ब्रश युअर टीथ डेली, DAILY डेली. आपण व्हेन ब्रश म्हटलं तर डेली याचं उत्तर येते. म्हणजे याच्यामध्ये डेली हे आहे, याच्यामध्ये लेट क्रिया विशेषण आहे, ऍडव्हर्ब आहे. हे इथे डेली
विशेषण म्हणजे क्रियापदाला भिन्न आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. मग आता हे विशेषण कोणकोणती आहेत? ऍडव्हर्ब ऑफ टाइम दर्शवणारी कोणती क्रिया विशेषण आहेत? लेट आहे, नंतर डेली आहे, DAILY डेली. म्हणजे आपल्याला क्रियापदाला जेव्हा आपण भिन्न प्रश्न विचारतो तेव्हा त्या वाक्यामध्ये लेट शब्द आलेला असेल, डेली शब्द आलेला असेल, ते विशेषण आहेत. टुडे आहे, येस्टरडे आहे, YESTERDAY येस्टरडे आहे, किंवा टुमारो आहे, TOMORROW टुमारो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी सांगता येईल नाऊ आहे, देन आहे, ॲगो आहे, बिफोर आहे. हे सगळे विशेषण आहेत आणि वेगवेगळे दर्शक आहेत. स्टील आहे, STILL स्टील. त्याच्यानंतर सिन्स आहे, SIN सिन्स म्हणजे पासून पर्यंत. सून आहे, सून शब्द वाक्यामध्ये ही कम सून. प्रेझेंटली आहे, PRESENTLY प्रेझेंटली आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी आहे, ALREADY ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर ऑलवेज आहे, ALWAYS ऑलवेज. आफ्टरवर्ड्स आहे, आफ्टरवर्ड्स AFTERWARDS आफ्टरवर्ड्स आहे. लेटली आहे, LATELY लेटली आहे. फॉर्मरली आहे, FORMERLY फॉर्मरली. अशा प्रकारची अनेक क्रियापद आपल्याला सांगता येतील. इमिजिएटली आहे, IMMEDIATELY. अशा प्रकारची ही ऍडव्हर्ब ऑफ टाइम कालदर्शक शब्द आहेत. हे सगळे शब्द कालदर्शक आहेत, त्याच्यात वेळ किंवा समय दर्शवलेला असतो. तर ही सगळी क्रियापद जी आहेत ही क्रियापद तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा. आता याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे तो पाहणार आहे आपण, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. दुसरा प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचं बघू आपण. बघा आता प्लेस म्हणजे ठिकाण, ठिकाणदर्शक किंवा स्थलदर्शक क्रियाविशेषण. स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्यामध्ये कोणकोणती आहेत? म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाला व्हेअरने प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला ते क्रियाविशेषण वाक्यामध्ये सहज शोधता येईल. म्हणजे दोनच हे प्लेस बघा, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस 2 नंबरचं म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषण. मग आता ही कम्स हिअर, हे कम्स हिअर. आपण क्रियापदाला विचारलं व्हेअर कम्स तर उत्तर येईल हिअर. अशा प्रकारचे म्हणजे स्थलदर्शक किंवा स्टँड देअर, दोनच शब्द आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये स्टँड देअर. आता हे आज्ञार्थी वाक्य आहे, क्रियापदाने सुरू झालेलं आहे. तर ह्या स्टँडला आपण जर प्रश्न विचारला की व्हेअर स्टँड तर उत्तर येईल देअर. मग आता अशा प्रकारचे हे वाक्यामध्ये शब्द वापरलेले असतात. हिअर आहे, देअर आहे, हे स्थलदर्शक शब्द आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला पुष्कळशे म्हणजे नियर आहे, जवळ, बाय आहे, च्या बाजूला, किंवा आणखी एव्हरीव्हेअर आहे, एव्हरीव्हेअर सगळीकडे, व्हेअर आहे, व्हेरेव्हर आहे. त्याच्यानंतर आउटसाइड आहे, आउटसाइड, इनसाइड. हे सगळे शब्द आपल्याला क्रियाविशेषण दर्शवितात. अप आहे, अप म्हणजे वर, डाऊन आहे, अबव आहे, अंडर आहे. त्याच्यानंतर
आउट आहे. हे वाक्यामध्ये आपण क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जर त्याचं उत्तर येत असेल तर ते क्रियाविशेषण समजायचं, नाहीतर हे शब्द प्रेपोजिशन म्हणून सुद्धा वाक्यामध्ये वापरलेले असतात. म्हणून आपल्याला क्रियापदाला व्हेअरनं प्रश्न विचारला आणि हे उत्तर येत असेल त्याच्यामध्ये या शब्दापैकी ते क्रियाविशेषण समजायचं. म्हणजेच क्रियापदाच्या विषयी माहिती सांगणारा शब्द असेल तो. विदिन आहे, WITHIN विदिन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आणखी विदाउट आहे. अशा प्रकारचे क्रियाविशेषण आपल्याला सांगता येतील. नो व्हेअर आहे, म्हणजे कुठेच नाही, कुठेही आपल्याला सापडलं नाहीये. बॅकवर्ड्स आहे. अशा प्रकारचे शब्द वाक्यामध्ये आलेले असतील तर क्रियापदाला आपण व्हेअरनं प्रश्न विचारून आपल्याला हे क्रियाविशेषण समजतील. म्हणजे याच्यामधला दुसरा प्रकार आपण आता पाहिला, स्थलदर्शक क्रियाविशेषण. आता तिसरा जो क्रियाविशेषणाचा प्रकार आहे तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे रीतिवाचक. हे सगळे जे हे आहेत हे आपण इथे लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित हे सगळे क्रियापद आपल्या वहीमध्ये टिपून ठेवा. आता पाहूया आपण स्थलदर्शक नंतर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे रीतिवाचक. ज्या शब्दांमधून वाक्यातील रीत दर्शविल्या जाईल, कशा रीतीने क्रिया घडली असं आपल्याला दाखवल्या जाईल, ते शब्द म्हणजेच ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. MANNER. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर रीतिवाचक क्रियाविशेषण. मग आता हे उदाहरणार्थ बघा. ही रॅन फास्ट. आता आपण याला प्रश्न हाऊने, म्हणजे हे जे ऍडव्हर्ब आहे याला प्रश्न कशाने विचारायचा आहे? हाऊने विचारायचा आहे. इन व्हॉट मॅनर किंवा इन व्हॉट वे, अशा प्रकारचा जर आपण या क्रियापदाला प्रश्न विचारला की हाऊ रॅन, तर उत्तर येते फास्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे कशा, म्हणजे क्रियापदाला आपण हाऊने किंवा इन व्हॉट मॅनर अशा शब्दांनी प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते तो शब्द क्रिया म्हणजे वाक्यामध्ये ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणून वापरलेला असतो. मग आता याच्यामध्ये उदाहरण, आणखी दुसरं उदाहरण पहा. द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. SLOWLY. आता आपण या द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली, वॉकला प्रश्न विचारला हाऊ वॉक्स, उत्तर येते स्लोली. जिथे हाऊ न प्रश्न विचारता येत नसेल क्रियापदाला तिथे इन व्हॉट मॅनर ही वॉक्स असं जरी म्हटलं तरी आपल्याला उत्तर येईल कशा पद्धतीने तो चालतो, कशा रीतीने तो चालतो, कसा चालतो. म्हणजे याला म्हणायचं आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. तर हे प्रश्न यांनी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. यांना आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत या शब्दांनी. कशाला? क्रियापदाला, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला. मग हे शब्द आता हे रीतिवाचक जे हे आहेत ते कोणकोणते आहेत? मग फास्ट आहे, स्लो पण होईल, स्लोली पण होईल, नंतर क्विकली, QUICKLY, क्विकली आहे, सर्टनली आहे, CERTAINLY, सर्टनली आहे, किंवा स्वीटली आहे, पुढे बॅडली आहे, अतिशय वाईटपणे, सो आहे, दज, THUS, दज म्हणजे अशा प्रकारे, दज आहे, वेल आहे, आणखी त्याच्यानंतर इल आहे. हे जे शब्द आहेत
हे सगळे शब्द आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर त्या वाक्यामध्ये दाखवत असतात. जर त्या वाक्यातील क्रियापदाला आपण हाऊने किंवा इन व्हॉट मॅनरने प्रश्न विचारला असता, हे याच्यापैकी जर उत्तर येत असेल या शब्दांपैकी, तर तो शब्द वाक्यामध्ये ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणून वापरलेला आहे. तो रीत दर्शवतो, आपल्याला पद्धत दर्शवतो, कशा प्रकारे तो चालतो त्याची. आता अशा प्रकारचे हे विशेषण इथे आहेत आणि हे विशेषण तुम्ही वहीमध्ये सविस्तर लिहून ठेवा. स्टार्ट. विद्यार्थी मित्र हो, आपण इथे 3 ऍडव्हर्ब क्लॉजचे जे प्रकार आहेत, आपले सॉरी या ठिकाणी आपण ऍडव्हर्ब जे आहेत त्या ऍडव्हर्बचे आपण काही प्रकार अभ्यासलेत. त्याच्यामध्ये ऍडव्हर्बचा ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर हे अभ्यासलेले आहेत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट करा. तुम्हाला काही अडचण असल्यास नक्कीच प्रश्न विचारा आणि इतकंच नाही तर याला लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.